सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. जर तुमच्या वैवाहिक नात्यात काही ताणतणाव असेल तर आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजावून घेण्याचा आणि त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न कराल. त्यांना फिरायला घेऊन जाण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात जर असाल तर आज पैशांची मात्र थोडीशी चणचण भासू शकते, परंतु काळजी करू नका, तुमचा जोडीदार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. सासरवाडीकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या वडिलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे ते खूप आनंदी होतील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचा विचार करू शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या निमित्तानं प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास खूप फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीनं तुमची अडकलेली एखादी डील फायनल होऊ शकते. या निमित्तानं पार्टी देखील होऊ शकते. जर तुम्ही बँक किंवा इतर कुठल्याही संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते आज तुम्हाला सहज मिळेल. जे विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा दिवस चांगला आहे. तुमच्या कुटुंबातील संपत्तीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही सल्ला देताना तुम्ही विचारपूर्वकच द्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये एकदम आनंदी वातावरण राहील. जर कुटुंबामध्ये काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. यामुळे कुटुंबातील सदस्य एकत्र येतील आणि एकोपा वाढेल. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. मात्र सासरवाडीकडील काही नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुमच्या बोलण्यावर आणि रागावरती मात्र नियंत्रण ठेवा. संध्याकाळपर्यंत सर्व काही व्यवस्थित होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे स्वतःहून खर्च कराल, परंतु खर्चावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तुमची कमाई आणि खर्च याचा तुम्ही समतोल साधा. तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला आज थोडीशी अस्वस्थ करू शकते. परदेशामधून व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळण्याचीही शक्यता आहे. आज तुमच्या आईसोबत तुमचे काही मतभेद होऊ शकतात, परंतु रागावरती नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण त्यामध्ये थोडासा बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचं खाणं पिणं टाळा. तुमच्या कुटुंबामध्ये आज काही मतभेद होऊ शकतात, परंतु जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं तर ते प्रकरण प्रेमानं मिटेल. अन्यथा नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. विद्यार्थ्यांना आज पैशांची चणचण भासू शकते. व्यवसायाला एक नवीन दिशा देण्यासाठी तुम्हाला आज थोडी धावपळ करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सकाळपासून काहीतरी चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्ही अगदी उत्साही व्हाल. सासरवाडीकडनंही तुम्हाला आज मान सन्मान मिळू शकतो. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लोकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. प्रेमजीवनामध्ये एक नवीन ऊर्जा तुमच्या संचारेल. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही आज जास्त चिंतेमध्ये राहू शकाल. संध्याकाळपर्यंत जास्त धावपळ केल्यानं तुम्हाला थकवा मात्र जाणवू शकतो. आज तुमच्या शेजारी पाजारी काही वाद होण्याची दाट शक्यता आहे.
आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन सौदे मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भविष्याबद्दलची तुमची चिंता देखील कमी होईल. आज तुम्ही तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल आणि तुमच्या जोडीदाराला शॉपिंगसाठी देखील घेऊन जाल. परंतु तुमच्या कामाकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. योग्य व्यक्तींकडनं विवाहाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव मिळतील. जर तुमचं काही काम बऱ्याच काळापासून अडकलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे शत्रू काहीही तुमचं बिघडवू शकणार नाहीत, कारण नशीब तुमची साथ देईल. नोकरी करणाऱ्यांवरती कामाचा बोजा वाढू शकतो, परंतु मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं सर्व कामं तुम्ही संध्याकाळपर्यंत पूर्ण कराल. जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला आज फायदाच होईल. तुम्हाला आज एखाद्या मित्राच्या मदतीसाठी पुढे यावं लागू शकतं. आज तुमच्या भावासोबतच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा येऊ शकतो, त्यामुळे सावध व्हा. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जर घरातील वडीलधारी मंडळी तुम्हाला काही सल्ला देत असतील तर त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही काम करा. तुम्हाला आज यश मिळेल. जे विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा दिवस चांगला आहे. जर तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर विचारपूर्वक घ्या, कारण ते पुन्हा परत करणं फार कठीण होऊ शकतं. तुमच्या भावाचा सल्ला तुम्हाला आज एखाद्या अडचणीतनं बाहेर काढेल. जर तुमच्या बहिणीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज जे लोक रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती आज सर्वत्र पसरेल. आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला जी काही कामं आवडतात तीच करण्याचा तुम्ही विचार करा. जर तुम्हाला आज तुमच्या व्यवसायासाठी कोणत्याही सल्ल्याची गरज असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. प्रेमजीवन तुमचं आज आनंदी राहील. वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणाव राहू शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या भावासोबत देवदर्शनाला जाऊ शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काही कामं अशी होतील ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल, परंतु तुम्हाला तुमचा आत्मविश्वास मात्र टिकवून ठेवावा लागेल तरच यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने मुलांच्या विवाहातील अडथळे दूर कराल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. व्यवसायामध्ये आज कोणताही धोका तुम्हाला पत्करावा लागला तर तो तुम्ही घेऊ शकता. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल, परंतु आज कोणालाही पैसे तुम्ही उधार देऊ नका, नाहीतर ते पैसे अडकू शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये शत्रूंवरती बारीक नजर ठेवावी लागेल, कारण ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहतील. त्यामुळे आज तुमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला तर तो तुम्ही स्वीकारू नका. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना फार मेहनत घ्यावी लागेल. जर प्रॉपर्टीशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर ते आज संपुष्टात येऊ शकतं, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.